नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आपण आता जातोय फिरायला. बघू शकता आम्ही कपडे पण घेतले. आपण जातोय फिरायला दापोलीला. तिथे आहे मुरुड आणि एक मंदिर आहे, तिथं आपण जातोय. आता आपण तिथे निघूया जायला. तो सगळं खायला येतं आपल्याला खाली बघू. आता आपण खाली आलो गाडीमध्ये जातोय. गाडीच्या आत बसून जे येतात तसं राहून खाली पण जाऊन गाडी वगैरे जरा बसू आता. तर मित्रांनो, आता आपण आपल्या जर्नीला सुरू केलं आहे. तर बघू शकता सगळेजण गाडीत. पप्पा आहेत, मम्मी, आई, इकडे दीदी आहे, बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. ट्रिप आपली आपण आता सुरू केले. फ्रंट साइड कॅमेराने मोबाईल असा लावायला पाहिजे होता. केशवराज मंदिर जिथे आपण आता जाणार आहोत. दाखवतो इकडचं सगळं. बघू शकतो इकडं कुठे रस्ता आहे आम्हाला पण नाही माहिती. इकडून कशी गाडी आहे बघू आपण आता पुढे जाऊन. रस्ता कुठे आहे आम्हाला पण नाही माहिती. बघू आता पुढे. आपण मित्रांनो आईसाठी थांबलो. आई एकदम महाग राहिली बघा. मम्मी पण जाऊ दे पुढं. आपण आता थांबू आईसाठी आपल्या. तर य जाम चालायला खाली वगैरे. आईचं थांब, इथं आम्ही बघून आलो. म्हणजे सावलीचं इथं थांब. खालना आम्ही तसं बघून आलो. खालना मित्रांनो आता मग बघून येऊ पहिले. नाही होते थांबव. मी आणि पप्पा पहिले खाली जाऊन बघून येतो काय आहे. हे नाही मला तिकडनं वरण आहे. हो आता आम्ही इथं चुकलो आता. हा रूट नाही आहे, रूट दुसरा आहे. कोकम पडली कोकम. तर आता आम्हाला परत दुसऱ्या रूटने वरणा जायला लागेल.
तर आता मित्रांनो आपण हा एक दुसरा रोड तिथं आलो आहे. तर बघू तिथं लिहिलेलं तिथं इकडे जायला रस्ता आहे. बघू आता कुठे पुढे इथे पाणी जाऊन जास्त खाली जाऊन मला तर काय आपण आता तिथं आलो आहे. आपण रस्ता आता हे वाटते. बघू आता तिथं जाऊन मित्रांनो मागं बघू पूर्ण हे मी आता पुढं आलो इथं. मला वाटतं रस्ता आहे का झाडं चांगली आहे तिथे. आंबे वगैरे आलेत इथे. आता मला एकदम इथला व्ह्यू देतो सगळा. पन्नास वगैरे भरपूर आहे का आले. तर मी तर व्ह्यू घ्या आता. चालतो अजून भरपूर दगड मी बघू शकतो. मोठे मोठे दगड आहे इथे. खूप चालायचे बहुतेक. आता जागा तर मस्त आहे ही. इथं शेड आली. शेड बसायला वगैरे पण जागा आहे. बघा तिथं बसायला जागा आहे. खाली आहे मित्रांनो. आता इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. तर असं इकडं शिड्या भरपूर आहेत आणि सोबत आई पण म्हणून शिड्या चढवणार नाही म्हणून आम्ही इथं परत जातो आहे. आम्ही देवाला इथनाच नमस्कार केला आणि आम्ही बोलला तर आम्ही परत जातो. तर आपण जागा डायरेक्ट मुरुडवरती. तुम्हाला तर इकडची झाडी आली तर पूर्ण दाखवली. एकदम मस्त आहे इकडची जागा वगैरे. तर इथे तुम्ही कधी आलात तिथं इथे तोडी वगैरे नका. 10,000 रुपये दंड आहे इथे. मोदक पण मिळतात. तुम्ही काही पण खरेदी वगैरे करू शकता. ते जे जे लिहिलं आहे ते तुम्ही घेऊ शकता सगळं. हे बाबा आहे तिथे. त्यांच्याकडनं तुम्ही काही पण घेऊ शकता. 7-15 तर मित्रांनो तुम्ही आता इथं बघू शकता. आम्ही ते मुरुडला पोचलेलो. थोडी गर्दी होती पण आम्ही जरा ॲडजस्ट केलं. गाड्या वगैरे कशी तरी लावतात लोक. आम्ही हळूहळू पुढे जात होतो. जरा माणसं पण होतीत बाजूला. त्यांची काळजी घेत घेत आम्ही आमची काळजी पण घेत होतो. आणि बघता समोर आमच्या असं निसर्ग होतं की कधीच विसरणारं नव्हतं. आमच्यासमोर होतं आमचं मुरुड दापोलीतलं. एकदम चांगला असा अनुभव. एकदम चांगला बीच आहे. असं हे भरपूर वेळा आलो आहे पण आता चांगलं आहे बीच हे. गर्दी होती थोडीफार. मित्रांनो तुम्ही कधी मुरुडवरती गेला तर तुम्हाला मुरुडवरती गाडीतनं उतरल्या ताजी हवा एकदम असं मस्त वाटतं. आणि एकदम असं नवलच वाटतं की कुठे आलो आपण. असं जरा मस्त वाटतं आपल्याला. तर आता काय आम्ही आता इथे मस्त की आता होणार कपडे वगैरे आमच्याकडे चेंज केले. आता आम्ही जरा
जेवतो वगैरे तर मग घरी जाऊ. तर मित्रांनो आपण आता असं की आंघोळ वगैरे केले सगळ्यांनी. हे बघा सगळ्यांनी मज्जा वगैरे केले. आता आपण निघालोय तेवढं तुम्ही तिथं ट्रॅफिक लागले. तिथं ट्रॅफिक लागले पूर्ण ट्रॅफिक आहे. काका भडकले पूर्णपणे. गाडी कशी मला लावतात ना हे लोक इथे. आता आम्ही निघालो. आता आम्ही डायरेक्ट जेवायला जायचं ना की नाही? आता कुठे जाऊ? आता घरी ना डायरेक्ट आम्ही आता घरी. तर मित्रांनो मी जरा झोपलेलो. माझे डोळे उघडले तर आम्ही एका ठिकाणी थांबलेलो. ते ठिकाण वाकवली होतं. तर वाकवलीमध्ये खूप सारी गर्दी झालेली, कारण का तिथं रोडचं काम चालू आहे. खूप साऱ्या गाड्या थांबलेल्या. समोर बहुतेक काहीतरी मोठी गाडी अडकली असेल, त्यामुळे अशी गर्दी वगैरे झालेली. आम्ही अजून थोडा वेळ तिथं थांबलो आणि मग त्यानंतरला आम्ही वाकोली टेटवली मार्गे जायचं ठरवलं. तर मित्रांनो आता आपण बघू शकतो घरी आले. मी आता आंघोळ वगैरे केलं सगळी. तर आता मी जरा एडिटिंग वगैरे करेन आणि नंतर आम्ही सगळे झोपू. तर काय तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.